गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरूंना नतमस्तक होऊन आपण आजच्या या नवीन निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात, ज्याच्याजवळ उमेद आहे ना, तो कधीही या जगामध्ये हरू शकत नाही। स्वभावातील गोडीनं आणि जिभेवरील माधुर्यानं माणसं जोडली जातात। त्याच्यामुळं स्वभावातील गोडी खूप महत्त्वाची आहे आणि जिभेवरील माधुर्य ज्याच्या जवळ आहे ना, तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे। बघा, चुकीच्या निर्णयामुळं अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळं आत्मविश्वास वाढतो। म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही मानवा। निर्णय घ्यायचा आणि पुढं जायचं। जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हरवून जाईल। या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण आहे ना, तो जीवन जगण्याची कला शिकवून जाईल। म्हणून जीवनामध्ये निर्णय घ्यायला शिक मानवा, कारण ह्या निर्णयामुळं तुला आत्मविश्वास वाढणार आहे। तुझा निर्णय चुकलाय की बरोबर आहे हे तू विचार करू नकोस, कारण विचार करणारा भगवंत परमेश्वर बसला आहे। फक्त तुझी आस मात्र योग्य ध्येयाकडे ठेव। ध्येय तुझ्या जवळ आहे। समर्थ पुढे या मानवाला सांगतात, हे मानवा, तू ध्येय मात्र सोडू नको, मेहनत करणं सोडू नको। कारण भक्ती आणि मेहनत जर यांची सांगड घालायची असेल ना, तर मेहनतीला अगोदर महत्त्व दे। भक्ती यासाठी करतात की आपलं मन स्थिर राहील। मेहनत करता वेळी आपल्या मनामध्ये विचलित करण्यासाठी अहंकारी राक्षस येत असतो आणि तो अहंकारी राक्षस दूर ठेवण्यासाठी आपलं मन एकचित्त करण्यासाठी परमेश्वराची भक्ती आपल्याला करायची आहे। म्हणजेच काय? म्हणजेच आजचा मानव आहे, काही मनुष्य आहेत की ते नुसती भक्ती करून जर धनप्राप्ती करण्यासाठी पाहत असतील, या जीवनामध्ये सक्सेस होण्याचा मार्ग जर त्यांना अनुभवायचा असेल तर मेहनत करणं खूप गरजेचं आहे। मेहनत करशील तर या भक्तीमध्ये तुला परमेश्वर दिसेल। तू मेहनत जर करायचं सोडून देशील ना, तर तुझी परिस्थिती तिथेच राहील। नुसती भक्ती करणं म्हणजे देवाजवळ जाणं आहे का? तर नाही। भक्तीच्या सोबत मेहनत सुद्धा केली पाहिजे, कारण ज्या वेळी ही मेहनत तुझ्या हातून घडेल ना, बघा पुढे समर्थ या मानवाला उद्देशून बोलतात की पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो। ज्याप्रमाणे तो प्रयत्न करतो ना, त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हे मन जेव्हा आपण प्रयत्न करायला जातो, बघा एखादा शाळेतला विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी त्याला अभ्यास करण्याची त्याच्या मनामध्ये उत्कंठा असते, पण त्यांच्या मनामध्ये त्याचं मन स्थिर नसतं। मन त्याचं विचलित झालेलं असतं। काय करू हे त्याच्या मनाला समजत नाही। म्हणजेच काय? भक्ती कशासाठी करायची? भक्ती फक्त यासाठी करायची की मनाची एकाग्रता आपल्याला वाढवायची असेल ना, तर परमेश्वर आपल्याला साथ देतो। पण आपली मेहनत करायची तयारी असेल, बघा मेहनत करायची तयारी असेल ना, तर आपली मनाची एकाग्रता वाढवण्याचं काम परमेश्वर करतो। म्हणून भक्ती हवी आहे, कारण जेव्हा
आपल्या मेहनतीला जोड जर भक्ती असेल ना, तर या जगामध्ये श्रीमंत माणूस तोच आहे की मेहनत करून जो भक्ती करतो. कारण बघा, परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका. आपण जिथे आहात ना, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत. भलेही तो प्रयत्न तुमचा चुकला तरी त्याच्यामधून मात्र आपल्याला यश मात्र संपादन करण्याची कला अवगत होतेच. त्याच्यामुळं प्रयत्न करणं या मानवाने सोडू नये. तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असेल ना, तरच तुम्ही हे जग जिंकू शकता. जर ती नसेल तर हे जग तुम्हाला हरवून टाकेल. काही झाले तरी जिद्द सोडू नका. आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरुवात करा. आणि त्या विचारांमध्ये जर समर्थ असतील ना, सद्गुरू असतील ना, तर तुम्हाला त्या कामाची गोडीसुद्धा वाढेल. आणि ही गोडी वाढवण्याचं काम आपल्याला परमेश्वर करणार आहे. म्हणून काय, म्हणून या हे जीवन जगत असताना परमेश्वर आपल्या मेहनतीशिवाय परमेश्वर का महत्त्वाचा आहे हे समर्थ सांगतात. की बघा, या मनामध्ये अहंकारी रूपी राक्षस आहे. आणि या राक्षस आपल्याला कोणतेही कार्य व्यवस्थित सुखदायी करून देत नाही. आपल्या मनामध्ये कुविचार, वेगवेगळे विचार चालू असतात. बघा, काही माणसं असतात, त्यांना खूप सुधारण्याची त्यांच्या मनामध्ये उत्कंठा असते, नाविन्य निर्माण करण्याची उत्कंठा असते. पण काही कुविचार त्यांच्या आतमध्ये मनामध्ये चालू असतात. त्याच्यामुळं ते योग्य दिशेला पोचू शकत नाही. पण तोच जर माणसाच्या मनामध्ये समर्थांची भक्ती जर निर्माण झाली असेल, परमेश्वरामध्ये लीन झाला असेल, तर त्याचं मन बुद्धी एक चित्त होते. आणि ज्याची बुद्धी आणि मन एक चित्त असते ना, तोच या जगामध्ये सक्सेसफुल होतो. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, इथे महाभारतामध्ये एक खूप छान कथा सांगितलेली आहे. समर्थ पुढे सांगतात, प्रयत्नांनी परमेश्वर का म्हटलं जातं हे सांगणारी महाभारतातील कथा. बघा, आपण फक्त प्रयत्न करायचे, बाकी भार देवावर सोडून द्यायचा. तो सगळं सांभाळून घेतो. म्हणजेच काय, म्हणजेच प्रयत्नांनी परमेश्वर का म्हटलं जातं ही सांगणारी महाभारतातील ही कथा. बघा, प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. परंतु जिथे प्रयत्न संपतात ना, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांनी परमेश्वर म्हटलं आहे ना. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा. जसे या छोट्याशा चिवताईने सोपवले. बघा, महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वारी अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्ण स्वारीजवळ आली. ती काय म्हणते, भगवंता, या मनुष्याच्या भांडणामध्ये आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिल्ले कुणाच्याही आध्यात नाही मध्यात नसताना या युद्धाचे दुष्परिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्ती दळाच्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवर झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटं पिल्लांसकट जमिनीवर आले. माझ्या तान्ह्या बाळाला घेऊन मी कुठे जाऊ? भगवंत, आता तुमच्या आशेवर आम्ही आहोत, असं म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले, कारण श्रीकृष्ण स्वारी म्हणजे आईच ना. अर्जुनाने कारण विचारलं.
श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होतं. सगळे रणधुरंदर कुरुक्षेत्रावर पोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झालं की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य घेतला आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभे असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली. भगवंता, तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही असं वचन घेतलं होतं. यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमिनीवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झालं. तब्बल 18 दिवस युद्ध चाललं होतं. अनेकांचे प्राण गेले होते. कौरव संपले, पांडव जिंकले. पण दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले ना, तेव्हा कुरुक्षेत्रावर रक्त आणि मांसांचा चिखळ पडलेला होता. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एक ठिकाणी कृष्णाने रथ थांबून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरला आणि ती जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळामध्ये या इवल्याशा जीवांना जीवदान कसे मिळाले या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं. तर त्यावेळेस त्या पिल्लांची आई उडत कृष्णाजवळ आली, स्वारीजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत राहिली. भगवंता, जे कोणीही करू शकलं नसतं ते तू करून दाखवलंस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगातून काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. म्हणून सज्जवान भक्तांनो, आपल्या मनामध्ये जो काही संकट असेल त्याला बळ देण्यासाठी, बघा, चांगल्या विचारांना बळ देण्यासाठी मनातल्या मनामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना झाल्यानंतर मनातल्या मनामध्ये देवाला सांगा की हे परमेश्वरा, मी एवढे प्रयत्न करतो तरीही सुद्धा मला अजून सक्सेस भेटत नाही. का बरं? परमेश्वराला विचारा. कारण जो प्रयत्न करतो ना त्याला हक्क आहे परमेश्वराला विचारायचा. पण जो प्रयत्न करत नाही ना, तर हे मानवा, तुला काही हक्क नाही विचारायचा. कारण जो परमेश्वर असं म्हणतात, प्रयत्न आणि परमेश्वर, त्याच्यामुळं जर तुम्ही पहाटे पहाटे उठून उपासना करून जर हे मागणं परमेश्वराला सांगितलं ना, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याची गरजसुद्धा पडत नाही. तुमची भक्ती आणि तुमचं आचरण, श्रवण जर व्यवस्थित असेल ना, तर परमेश्वर तुम्हाला बोलण्याची सुद्धा गरज नाही, तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही. कारण जिथे सर्व मार्ग थांबतात ना, तिथे मार्ग चालू होतो स्वारींचा. जिथे स्वारींचा मार्ग चालू होतो तिथे सर्व गोष्टी स्तब्ध असतात. तिथे फक्त त्याच शक्तीचं चालतं ज्या शक्तीनं पूर्ण ब्रह्मांड बनवलेला आहे. आणि ही शक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून तो माझा भगवंत आहे, परमेश्वर आहे, समर्थ आहेत. श्रीकृष्ण स्वारी आहेत, श्रीराम समर्थ आहेत, दत्त महाराज आहेत. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, या नामाचा जर तुम्ही उच्चार रोज केला ना, तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसं नवचैतन्य निर्माण होईल. म्हणून बघा, आपण कधी कधी म्हणतो की एखादा माणूस असतो
खूप प्रयत्न करतो, पण तरीही सुद्धा तो दुःखी आहे. धन संपत्ती त्याला मिळत नाही. त्याचं कारण काय? बघा, इथे समर्थ या मानवाला सांगतात की हे मानवा, तू जरी प्रयत्न करत असलास ना, तुला साथ जर भगवंताची नसेल ना, परमेश्वराची नसेल ना, तर त्या प्रयत्नांना पण यश येणार नाही. कारण हे प्रयत्न जर तू करशील ना, तुझं मन आहे ना, जेव्हा आपण प्रयत्न करतो, 2 प्रकारचे प्रयत्न असतात. बघा, 2 प्रकारची कामं असतात. एक आपल्या मनाने पवित्र होऊन केलेलं काम, आणि एक आपल्याला आपल्या तडजोडीनं केलेलं काम. म्हणजेच काय? एक आपण कार्य करतो, त्या कार्यामध्ये पूर्ण लीन होऊन, प्रसन्न होऊन आपण एक चित्त मनाने आपल्या पूर्ण भावनेने कार्य करतो. ते काम मात्र सक्सेसफुल होतं आणि मनाला त्याची उत्कंठा निर्माण होते, मनाला शांती निर्माण होते. आणि तेच काम आपण हे काम केलं तसंच पूर्ण करतो, पण ते मनाच्या वरवर पूर्ण करतो. त्यामध्ये मनाला आनंद मिळत नाही, मनाला शांती मिळत नाही. त्याच्यामुळं तो मार्ग भगवंतापर्यंत पोचत नाही. बघा, जेव्हा भगवंताची कृपा होते ना, तेव्हा तुम्ही नॉर्मल बघा 100%तलं 20% जरी काम केलं ना, तर ते लगेच होऊन जातं. बघा, आपण कधी कधी म्हणतो की मी एवढी अपेक्षा केली नव्हती, मी प्रयत्न तर कमी केले होते, पण तरीसुद्धा एवढा चांगलं मला धन मिळालं, पैसा मिळाला, सुख मिळालं, हा चमत्कारच झाला माझ्या आयुष्यामध्ये. तर सज्जवान भाविकांनो, हा चमत्कार नव्हे, ही देवाची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे. म्हणून या चमत्कारामध्ये जर आपल्याला राहायचं असेल ना, तर भगवंत सांगतात की या चमत्कारामध्ये तेव्हाच राहशील, तू मेहनत करणं हे कंटिन्यू ठेवशील. मेहनत करणं तू सोडणार नाहीस, कारण जो मेहनत करतो ना, त्याच्यामध्ये मी जास्त असतो, त्याच्यासोबत मी जास्त असतो. म्हणून जे मेहनत करणं मानवा तू कधीही सोडू नकोस. पुढे समर्थ सांगतात की हे मानवा, बघ त्या विमानाचं बघ, जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जातं ना, असं वाटत असेल ना, तर लक्षात ठेव मानवा, विमानालाही सर्व वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जावं लागतं. बघा, आपण ज्या विमानामध्ये हवाई प्रवास करतो, त्या विमानाला सुद्धा वाऱ्याच्या दिशेनं मार्ग काढत जावं लागतं. म्हणजे संकट कमी असतात का? हे आयुष्य संकटांनी बनलेलं आहे. बघा, माणसाकडं पैसा, या आजच्या मानवाला एक समजत नाही. असं वाटतं माझ्याकडे पैसा आला म्हणजे सुख आलं. पण हे मानवा, पैसा आला म्हणजे सुख नाही. जर असं असतं तर सर्वात सुखकारी हा मानव श्रीमंत असता. म्हणून प्रत्येक श्रीमंत असलेला मानव सुखी आहे का? तर नाही. हे दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण ज्याच्या आयुष्यामध्ये भक्ती आहे, श्रीराम आहे, दत्तगुरू आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि सुख आहे. हे सुख एवढं आहे ना की बघा, समर्थ पुढे सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं पहिलं रहस्य आहे. हे रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर हे मानवा, तू स्वतःवर विश्वास ठेव. हा विश्वास आणि श्रद्धा ही गोष्ट आहे ना, तुला कोणतेही यश संपादन करण्याच्या राहणार नाही. यश तुझ्या जवळ आहे. हे यश जर तुला पाहिजेत असेल ना, पण विश्वास कधी बसेल स्वतःवर? की जेव्हा आपला विश्वास, आपलं मन एकचित्त असेल, आपली मनाची प्रवृत्ती एकचित्त असेल. आणि ही मनाची प्रवृत्ती कधी एकचित्त असेल? जेव्हा आपण भक्तीमध्ये असू, परमेश्वराच्या
स्मरणामध्ये असू. जेव्हा आपली उपासना रोज होईल आणि जेव्हा उपासना रोज होईल ना, तेव्हा आपल्या मनाला आनंद निर्माण होईल. ज्याच्या मनामध्ये एक चित्त भगवंताचं नामस्मरण, भगवंत या मानवाला सांगत नाही की तू सदा माझं नामस्मरण कर, सदा माझा गवगवा कर, गाजावाजा कर. पण तुझ्या मन जर एक चित्त व्हायचं असेल ना, तर नामस्मरणाची जोड खूप महत्त्वाची आहे. कारण हा माणूस आहे ना, या माणसाच्या मनामध्ये अहंकारी रूपी राक्षस आहे. त्याला जर शांत बसवायचं असेल ना, तर फक्त नामस्मरण गरजेचं आहे. नामस्मरणाने कळी काळाचे भय नाही तुला. तुझ्या आयुष्यामध्ये किती जरी संकट निर्माण झाली तरी तू घाबरू नकोस. नामस्मरण चालू ठेव, उपासना चालू ठेव. कारण उपासनेचं फळ किती मोठं आहे ना, हे तुला येणारा काळ समजेल. येणारा काळ ठरवणार आहे. ते आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे, मागेही सत्य होतं आणि निरंतर सत्य राहणार आहे. सर्व स्थळी जगी पाषाणी पूर्ण परमेश्वर भरलेला आहे, याची प्रचिती भरपूर भाविक सज्जनांना आलीसुद्धा असेल. पण या भक्ती मार्गामध्ये जे नवीन सज्जन भक्त आहेत, मायबाप आहेत, त्यांना ही प्रचिती लवकरच येणार आहे. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये असं नवचैतन्य निर्माण होईल ना, तेव्हा असं वाटेल की माझे मागच्या जन्मीचे अथवा कुठले तरी पुण्य कामी आलं की या भक्ती मार्गामध्ये मी आलो. बघा, हा मनाला जेव्हा आनंद निर्माण होईल ना, तेव्हा खऱ्या विजेते तुम्ही आहात हा तुम्हाला स्वतःवर गर्व निर्माण होईल. बघा, हे आयुष्य जगत असताना कधीकधी काय होतं तर बघा, नेहमी तुमचे प्रयत्न सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील ना, तर तो दोष तुमचा नाही, मात्र त्याच्यावर उपाय आहे. बघा, कधीकधी हा मानव त्याच्या जीवनामध्ये सर्वोत्तम प्रयत्न करतो, सर्वोपरी ध्यास बाळगतो की मी हे करणारच, तर हे सुद्धा त्याचे प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की हे मन एक चित्त नसतं. या मनाला चालना देणारा एक ऊर्जा बसलेली आहे. ही ऊर्जा म्हणजे कोण? ही ऊर्जा म्हणजे या सृष्टीचा परमात्मा, सद्गुरू, स्वारी. कारण जेव्हा त्यांची कृपा दृष्टी होते ना, तर सर्वोत्तमध्ये सर्वोत्तपरी कार्य केलं जातं आणि हे कार्य त्यांच्या कृपेने झाले ना, तर ते आयुष्यभर टिकतं. म्हणून प्रयत्न जर असतील ना, तर प्रयत्नांशिवाय ही परमेश्वराची भक्तीसुद्धा पाहिजे. जेव्हा परमेश्वराची भक्ती तुमच्या जीवनामध्ये उतरेल ना, तेव्हा बघा, या जीवनाचं आयुष्य किती मजा येते जगायला. बघा, पुढे समर्थ सांगतात की समजण्यापेक्षा समजवून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजवून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. बघा, आपण बघा, कधीकधी हा माणूस आहे तो एकत्र कधी वागत नाही. माणसामध्ये कधी कुटुंब धरून राहत नाही. तो एकटं जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे मानवा, या जगामध्ये तुला जगायचं आहे. माणुसकी धर्म तर तू पाळलाच पाहिजे. कारण तू एकटा राहशील ना, तर तू एकटाच पडशील. भगवंत पुढे म्हणतात की एकटा कधी राहायचं? की बघा, एकटं राहायचं, पण ते आपल्या मनाने एकटं राहायचं. समाजाची आपल्याला गरज होतीच आणि आजही आहे. समाज सोडून आपल्याला कुठे जायचं नाही. कारण बघा, आपल्याकडे जेव्हा पैसा येतो, धन येतो,
तो आपल्याकडे जर समाज मानवच नसला तर आपण तो कुणाला दाखवणार आहेत? बघा, जे पाहायलाच जर कोणी नसेल तर त्याची श्रीमंती, त्याचं सुख आपल्याला लाभणार आहे का? तर नाही. म्हणून आपण या समाजाचं एक देणं लागतो. म्हणून या जीवनामध्ये जर तुला यशस्वी व्हायचं असेल ना, तर या शब्दांवर कंट्रोल ठेव, वैखरीवर कंट्रोल ठेव. आजचा नवतरुण आहे, आजचा मानव आहे, तो शब्दांना जास्त आक्रमक होतो, शब्द जास्त धार बनवतो आणि पूर्ण समाजाला तोडून टाकतो. पण हे मानवा, जर तुला या जगण्यामध्ये, या जीवनामध्ये जर ही कृपा हवी असेल, पूर्ण या सृष्टीची ही दैवी शक्ती आहे आणि या दैवी शक्तीमध्ये जर तुला पैल तीराला जर पोचायचं असेल ना, तर शब्दांपेक्षा शांत राहून जास्त आक्रमक हो. कारण जो शब्दांपेक्षा शांत राहून ज्याची आक्रमकता असते ना, तोच या जगामध्ये यशस्वी होतो आणि तोच या पैल तीराला पोचतो. बघा, शब्द असतात ना, माणसाने कितीही जरी चांगलं कार्य केलं, कितीही उच्च लेवलचं कार्य केलं, पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी घालवलं, पण जर शब्द जर व्यवस्थित नसेल ना, तर भरपूर दिवसाचे आणि भरपूर वर्षांचे केलेलं चांगलं कार्य एक क्षणामध्ये धुळीस मिळवून टाकतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात की बघ मानवा, हा भरलेला खिसा असतो ना, तो माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र या दुनियेतली माणसं दाखवतो. पण हे मानवा, तुला या दुनियेतली माणसं पाहायची नाहीयेत तुझं, कारण तू या दुनियेमधील माणसं शोधायला जाशील ना, की कोण माझ्यासाठी आहे आणि कोण माझ्यासाठी नाही, तर तुझं प्रयत्न तू हरवून बसशील. तू कुठेही कोणाकडेही लक्ष देऊ नकोस, तुझ्या प्रयत्नांची कास तू सोडू नकोस, कारण तुझे प्रयत्न एवढे शांत ठेव ना, कारण त्या शांततेमध्ये आक्रमकता असते. जर तू हे प्रयत्न तुझ्या वैखरीतून घालवशील ना, तर तू पैल तीराला पोचणार नाही. तुझी आक्रमकता ही तुझ्या शांततेमध्ये आहे आणि ही शांतता बघा, जेव्हा वादळ येतो ना, वादळापूर्वीची शांतता असते. खरंच कधी विचार केला आहे का मानवा तू, जेव्हा सोसाट्याचा वारा येतो, जगबुडी होते, त्याच्या अगोदरची शांतता कशी असते, की असं वाटतं की या फुलांचं पानंसुद्धा हलत नाही आणि अचानक अशी पूर्ण असं संकट येतं आणि ती शांतता पूर्ण निघून जाते. म्हणजेच काय, तसंच यशाचं सुद्धा आहे मानवा. तुझी शांतता असेल ना, शांत असलेला माणूस त्याची सक्सेस एवढा मोठा असतो ना, की त्याचा आयुष्यभर त्याचा सक्सेस कधीच कमी पडत नाही. ते सुख असतं ना, शांततेचं सुख या अंतरात्म्यामध्ये निर्माण होतं आणि या अंतरात्म्याला जेव्हा आनंद निर्माण होतो ना, तो खरंच पैल तीराला पोचतो. म्हणून सज्जन भक्त हो, बघा, या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, कारण हे निरूपण नवतरुणसुद्धा ऐकत आहेत, भाऊ बहीण आई वडील, बघा, सर्व क्षेत्रातली मंडळी, सर्व क्षेत्रातली सज्जन भक्तजन हे निरूपण ऐकत आहेत. तुम्हाला इथे समर्थ एवढेच सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात, पण कुठेतरी तुम्ही यशस्वी होत नाहीत ना, तर तुम्ही समजून जा की तुमची भक्ती कुठेतरी कमी पडते. कारण तुम्ही जेव्हा प्रयत्न करता ना, त्या प्रयत्नांना परमेश्वर मिळणारच आहे आणि जेव्हा परमेश्वर मिळतो ना,
तेव्हा हे धन क्षुल्लक वाटू लागतं. धन तर तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून म्हणतात ना, प्रयत्न आणि परमेश्वर ते काही चुकीचं नाही. बघा, आपलं जेव्हा मन एक चित्त होऊन परमेश्वराशी लीन होतं ना, म्हणून दर निरूपणास सांगितलं जातं की सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न खूप चालू आहेत, पण जर तुम्हाला यशस्वी जर होत बाधा येत असेल, तर सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. बघा तुमच्या जीवनामध्ये कसं नवचैतन्य निर्माण होईल. बघा तो अंतरात्म्याचा आनंद कसा निर्माण होईल. बघा कोणती दैवी शक्ती तुमच्या पुढे येत असेल ना, तर बघा ती भेदून तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्याचा मार्ग हे ब्रह्ममुहूर्त करेल. ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना तुमच्या या अंतरात्म्यामध्ये असं नवचैतन्य निर्माण करेल ना, की तुमचं प्रयत्न काही दिवसामध्येच यशस्वीमध्ये रूपांतर करतील. आणि तुम्ही जे मनामध्ये निर्माण केलेलं घर आहे ना, ते घर बांधायला तुम्ही तयार व्हाल. हा परमेश्वर तुमच्यावर जेव्हा परमेश्वराची कृपा होते ना, तेव्हा एकदम बोटावर मोजण्यासारखं दुःख माणसाच्या जीवनामध्ये येतं. आणि ते दुःखसुद्धा सुखामध्ये निर्माण होण्याची शक्ती या परमेश्वराजवळ आहे. म्हणून रोज उपासना करा. ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करा. परत संध्याकाळी उपासना करा. 2 वेळा उपासना झालीच पाहिजे. आणि हेच या जीवनाचं मूळ आहे. प्रयत्न कधीही सोडू नका. प्रयत्नाची कास कधीही सोडू नका. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल ना, तो प्रयत्नांना परमेश्वर तुमच्या जवळ असणारच आहे. म्हणूनच म्हटलं गेलं आहे, प्रयत्नानी परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.